लग्नाची बेडी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की विनू हा राघवला सांगतो की माझ्या मित्रांना शोधून आणा। तेव्हा राघव हा विनूला प्रॉमिस करतो की मी तुझ्या मित्रांना नक्की शोधून आणेल। त्यानंतर मधू त्याला समजावत असते आणि नंतर राघव त्या ठिकाणाहून बाहेर येतो। राघवसोबत त्या ठिकाणी सिंधू आणि मधू या दोघेही येतात। त्यावेळेस मधू म्हणते की राघव काही काळजी करू नको, आता विनू घरी आहे ना सुखरूप। तेव्हा राघव म्हणतो की हे खरं आहे, आता किडनॅप करणारी टीम ही ॲक्टिव्ह झालेली आहे, त्यामुळे तू विनूला बाहेर कुठेही सोडू नकोस। हे सर्व बोलणं राजश्री ऐकत असते आणि राजश्री म्हणते की राघव हे काय आहे। त्यानंतर मधू ही राजश्रीचा हात धरून राघवजवळ आणते आणि म्हणते की राघव तू सावीला सुद्धा आता हॉस्टेलला ठेवू नको, सावीला घेऊन ये। त्यानंतर मधू म्हणते की सावी ही सुरक्षित आहे, सावीचे पेपर झाले का मी सावीला घेऊन येणार आहे। त्यानंतर सिंधू ही म्हणते की आई तुम्हाला माहिती नाही आपली सावी ही किडनॅप झाली आहे, म्हणून तर मी हा वेश केलेला आहे। त्यानंतर राजश्री मधूला म्हणते की पुन्हा फोन करशील तर मला सांगशील, मी सावीशी बोलेल। तेव्हा मात्र सिंधू म्हणते की मधू तू आज सत्य बोलले, कारण माझी सावी ही तुझ्याकडेच आहे। त्यानंतर कृष्णा ही राघवला सांगते की राघव तुमची कृष्णा ही तुमची सिंधू आहे आणि मी हे फक्त रूप सावीला शोधण्यासाठी घेतलेलं आहे, कारण आपल्या सावीला मधूने किडनॅप केलं आहे। असं म्हणल्याबरोबर घरातील ऋतुजा, रेश्मा, राजश्री यांना अतिशय शॉक बसतो आणि राघव हा मधूकडे अतिशय रागाने बघतो। तेव्हा सिंधू ही राघवला समजावत असते की सावी ही मधूचं किडनॅप केलेली आहे आणि तिला विचारा, तिने मला दरीवरनं लोटून दिलेलं आहे, हे सुद्धा सत्य आहे आणि याचाच फक्त पुरावा मीच देणार, बाकी कोणी देणार नाही। असे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।